टायमिंग शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललेला आपण पाहतोय. एक धाव त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट झालेली आहे. का तर उघडतोय देवीचा पाडा 40+. 5 बॉल मध्ये 5 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल बॅकफुटला कट केलाय. पॉइंटचा गॅप मधून बॉल निघालाय अलॉंग दी कार्पेट. नाही थांबणार. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा देवीचा पाडा 40+. सो पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टोटल स्कोरचा विचार केला तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा. 5 बॉल मध्ये 5च झाल्या होत्या पण शेवटच्या बॉलवरती बॅकफुटला जीतो थांबला होता आणि बरोबर पॉइंटच्या बाजूने बॉलला काढले त्याने. 4 धावसंख्या 9 वरती पोहोचले. सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज झाला देवा पाटील आपण पाहतोय. चला वेळ मात्र आपण जास्त घेऊ नका. आजच्या शेड्यूल मधील पहिल्या फेरीतील मॅच आहे. त्यानंतर आणखी एक मॅच तुमच्या समोर असेल. खिडकाई 40+ विरुद्ध शिळगाव 40+ आणि त्यानंतर या मॅचचा विनर पुढच्या मॅचचा विनर आजच्या रजनीच्या शेवटच्या मॅच मध्ये खेळतील. ऑन साइडला होप करायचा होता मात्र कनेक्शन प्रॉपर नव्हतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल आलाय. एक धाव जिथे पूर्ण झालेली आहे. 1च्या सहाय्याने धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर ती 10 या आकड्यावरती आपण पाहत आहोत. प्रगतीपथावर असताना षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे देवा.
धावा 10. षटक क्रमांक दुसरा बॉल पुन्हा एकदा देवा. पायावरती हलकी अपील, मात्र इम्पॅक्ट नव्हता. डाऊन दी लेग बॉल. पायावरती जरूर लेग बाय अंपायरचा सिग्नल आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 11 या आकड्यावरती. मध्यरात्रीमध्ये आता 12 कडे आपण वळत आहोत. आज आपण जवळपास मॅचेस कव्हर केल्या. टोटल 6 मॅचेस. आज 7वा सामना. टोटल 9 मॅचेसचा आजचा शेड्यूल. बॅकफुटला थांबलाय. कट केल्या बॉलला. पॉइंटला फिल्डर आहे. स्टॉप केलंय. चांगलं फिल्डिंग. एका धावेने धावसंख्या पुढे आपण पाहतोय 12 वरती. संथ सुरुवात आहे. जे दोघे राजू जीतू दोघे आक्रमक शैलीचे बॅटर आहेत. मात्र या मॅच मध्ये जसा बॉल येतोय तसं उत्तर देतात. आतापर्यंत फार लवकर दोन्ही टीमची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. मात्र कालच आम्ही या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या होत्या की 2 मॅचेस झाल्यानंतर तिसरी मॅच विनर मध्ये लगेचच खेळवली जाईल. त्याचं महत्वपूर्ण कारण की दररोज ह्याच गोष्टी होत होत्या की आम्ही लवकर येतोय. 5 वाजता आमची मॅच लेट होतोय, त्यानंतर 1 वाजता. त्यामुळे आपण सर्व ऑलरेडी क्लिअर केलं होतं. त्यासाठीच वडोली संघाला देखील आज रात्री यावंच लागेल, कारण आज एकच मॅच, आज एकच टीम 40+ फॉर्मॅट मधून आपण काढणार आहोत. सुपर 4 साडी. लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंगरला गॅप मध्ये बॉल आहे. फिल्डर धावतात फार वेगाने. चांगला प्रयत्न प्रदीप. वाह, 2 धावा तोपर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. थ्रो येतोय. जबरदस्त फिल्डिंगच्या वेगाने धावलाय प्रदीप आणि त्याच वेगाने बॉलला आत त्याने ढकलून दिलं होतं. 2च्या साह्याने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 13 वरती. 15 वरती, माफ करा. बॉल अजूनही बाकी आहेत 2. 15 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक बॉल. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल चाललाय. मोठी गॅप आहे. पॉवर प्ले सुरू आहे. लॉंग ऑफचा फिल्डर आता ऍक्शन मध्ये. 2 धावा तोपर्यंत इथे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि ओव्हरऑल धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या अर्थातच 17. आबा 17 धावा. 3rd ओव्हरला सुरुवात. सत्यवान गवळी स्विच हिटचा प्रयत्न होता राजूचा, मात्र फुल लेंथ वेगाने आलाय आणि थेट विकेट कीपर कडे. ऍक्शन रिप्ले पा. लेग स्टंपच्या फार जवळून गेलाय बॉल, मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही, बॉल आणि स्टंपचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल. फुल लेंथ टाकलाय. ड्राइव्ह केलाय. बॉलर्स बॅक. लॉंगचा फिल्डर फार वेगाने बॉल वरती आलाय. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. एकच जाव. प्रदीप पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. रेग्युलर क्रिकेटची कारकीर्द देखील त्याची भरदार आहे आणि तोच फॉर्म घेऊन 40+ क्रिकेट मध्ये सध्या आपल्याला प्रदीप गायकवाड पाहायला मिळतात. धावांचा विचार केला तर 18 धावा. त्या षटकातील अजूनही बॉल बाकी आहेत 4. करंट रन रेट 7.71 जागा बनवून टॉप एज. कॉल यावेळेला विकेट कीपरचा थोडासा लेट झालाय. पॉइंटचा फिल्डर आला. दोघांमध्ये टक्कर. कॅच ड्रॉप झाली आहे. मी म्हणेन की कॅच अटेम्प्ट पॉइंटच्याच फिल्डरने करायला पाहिजे होती. चूक झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आणि जीतू सारख्या आक्रमक फलंदाजाला ते जीवनदान.
धावसंख्या धावफलकावरती 20 धावाई टक्कर. सुदैवाने की दोघांना इजा झाली नाही मोठी. दोघे मैदानाच्या सुखरूप आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20. या षटकातील अजून बॉल बाकी आहे 3. फुल लेंथ ऑन साइडला चालला बॉल डीप मध्ये मिड विकेटला. पहिली धाव वेगाने 2 धावा मिळतील इथे. तितकासा वेळ पुरेसा. नो लुक थ्रोचा प्रयत्न केलाय आणि आणखी एक धाव. 3 धावा सहजरित्या मिळत असताना आपण पाहतोय 3च्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये खऱ्या अर्थानं जो बॉलर कडे थ्रो जेव्हा कव्हर केला त्यांनी नो लुक. जीत भोईरला आपण बऱ्याच वेळेला बघितलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आपण MS ला बघितलं, MS धोनी. आणि इथे आपले होते सत्यवान गवळी. 3च्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 23-23 या आकड्यावरती. त्या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. राजू मात्रे आतापर्यंत त्या लय मध्ये राजू आपल्याला दिसला नाही या मॅच मध्ये. त्याचा पेटर्न शॉटचा प्रयत्न होता, डीप मध्ये गेलाय पण ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. थोडा नाराज खाली आता बसलाय, स्वतःशी बोलतोय, विचार करतोय काय चुकलंय, काय करायचंय, कसं करायचंय. या सर्व गोष्टींची चाच पडताळणी स्वतःशी बोलत असताना. आणि या सर्व गोष्टी गरजेच्या असतात. जेव्हा जेव्हा आपल्या चुका होतात, प्रयत्न करत असताना नो डाऊट चुका होतात. चुकांमधून आपल्या अनुभव मिळतो आणि तो अनुभव राजूकडे प्रचंड आहे. मात्र या मॅच मध्ये गवळीची जबरदस्त बॉलिंग. 1 सेकंड डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फक्त 23 आपण 40+. टीम तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळते. जवळपास 12 वाजत आलेत पण प्रत्येकाचा चेहरा तितकाच प्रसन्न आहे. आणि रमेश मात्रे पहा बॅक साइडला बसून आंब्याचा आनंद घेतात आणि नाकालाही तो जवळपास लागलेला आहे. आंबा फळांचा राजा आहे आणि त्याचा स्वाद प्रत्येकाला आवडता येत नाही. रमेशजी मात्रे त्यातल्या त्यात विनोदी व्यक्तिमत्व आहेत. रोशनजी संते यांना तुम्ही स्क्रीन वरती पाहताय. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात होते. प्रदीप गायकवाड विकेट आलं नाही. भावेश आपण जर स्कोर कार्ड कडे लक्ष दिलं तर एकही विकेट नाही पण धावाही तितक्याशा नाही. जे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत खेळतात. मिस टायमिंग एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. चांगला झेल आणि जितूची विकेट. 23 ला पहिला धक्का. 23 पाडा 40+ ला.
गिरीश इन ॲट नंबर 3 गिरीश भोईर यांना आपण सध्या पाहतोय. धावा बनला नाही त्यामुळे जितूने अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. राजू जितू हे स्वभावाने अटॅकिंग बॅटर आहेत, मात्र या मॅच मध्ये ते करू दिलं नाही. एज आहे, चांगला प्रयत्न होता त्यांचा मागे, डायरेक्ट हिट मिस झालंय. डायरेक्ट हिट मिस झालं, अन्यथा विकेट होती. बॅकिंगला फिल्डर येतात फार वेगाने. राजू मागून धाव मिळते ती 1 आणि एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या सध्या 24. सुजल तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि पुष्पदीप ज्वेलर्स सुरेश शेठ सोनी यांनी पुरस्कृत केलेली प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सिल्वर प्लेट, ज्यावरती प्रभू श्री रामांच्या मंदिराची प्रतिकृती आहे आणि प्रभू श्री रामांची देखील तुम्हाला प्रतिकृती पाहायला मिळते. लॉफ केलाय, अखेर राजूने कोंडी फोडलीये. लॉंग ऑनचा बाहेर षटकार. फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 30. षटक सध्या प्रगती पथावर 4थ्या आणि अटॅक केला आता प्रदीपच्या अगेन्स्ट. शॉट ऑफ लेन पूल केलाय आणि बॉल इथे सीमारेषेच्या बाहेर जाईल. राजू मात्रेने मारलाय दुसरा दमदार षटकार. राजू थांबला होता. संयम, टेम्परामेंट, तुमची चांगली वेळ देखील येण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या वाईट वेळेमध्ये संघर्ष करायचा असतो, शांत उभं राहायचं असतं. ते राजूने केलं होतं. या अगोदर 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून. सध्या येतोय तो डॉट बॉल प्रदीपचा फुल लेंथ बॉल. 36 धावा या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी. पावा पॅक ऑफ ड्राइव्ह लॉंग ऑफला फिल्डर थांबले. चांगली फिल्डिंग झाली आहे. आय थिंक सत्यवान गवळी धाव मिळते ती 1. राजूकडे स्ट्राईक असेल. 3 फिल्डर बॅकिंगला आले होते पण चुकीच्या पद्धतीने आले होते. एका मागोमाग एक येऊन जमणार नाही. तुम्हाला थोडा डिस्टन्स ठेवून यावं लागेल, जेणेकरून जर पुढच्या फिल्डर कडून बॉल मिस झाला तर तुम्हाला तो दिसणार आहे. 37 धावा, 1 विकेटचं नुकसान. 4 ओव्हरचा खेळ संपला. वळी आपण व्यासपीठावरती खेळ समाजसेवक आदरणीय राकेश शेठ इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. एकनाथ भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण राकेश शेठ साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. खिडकाली गावचे उद्योजक समाजसेवक राकेश शेठ इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. येस, ओ टू कॉम्बॉक्स करंजी काळन यांचा आवाज आपण ऐकूया. चार ओव्हरचा खेळ संपला. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि लास्ट ओव्हर मध्ये आता आला किशोर गायकवाड. मच्छिंद्र शेठ पाटील शिवडोन हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. तिसगावचे जरूर फॅन आहेत आणि त्यांचा मित्र परिवार देखील आहे. किशोर गायकवाड त्यांचे मामाश्री आहेत. जरूर आपल्याला शो मॅच देखील पाहायला मिळाली होती शिवडोनच्या स्पर्धेमध्ये. त्यासोबत तिसगावने जबरदस्त परफॉर्म देखील केलं होतं. मच्छिंद्र शेठ पाटील ज्यांची स्पर्धा आपण बघितली शिवडोनची, त्या स्पर्धेमध्ये पहिला डॉट आलाय. ऑन साइडला उडवलाय, डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. संख्या 43-43 आकड्यावरती
पुढे आला राजू, सॉफ्ट हँडने खेळला एक्स्ट्रा कव्हरला, सॉफ्ट डिसमिसल. आता लय मध्ये असं वाटत होतं राजू आलाय, मात्र तिथेच त्याने विकेट दिले. 43 ला 2 देवीचा पाडा. नवीन बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात. हेमंत इन ॲट नंबर 4 कॅप्टन आहेत हेमंत. फुल लेंथ होता बॉलर्स बॅक बॉल चालले लॉंग ऑन कडे. फील्ड डीप मध्ये त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, थ्रो ऑनऑर्थोडॉक्स पद्धतीने केला पण चांगला केलाय. ओहो, अपील तर करतायत पण धावा 2 ला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करायचंय यावेळेला. अरे बापरे, आता काय घडलं आपल्याला टीव्ही अंपायर सांगतील एक्झॅक्ट काय घडलेलं आहे. खेडकाली गावचे समाजसेवक आणि पोलीस पाटील आदरणीय संजीव पाटील साहेबांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. रमेश म्हात्रे, आंबा झाला का गाऊन? या जरा प्लीज या. नॉट आउट, बॅटर सेफ आहे. त्याचं कारण की एका हातामध्ये त्यांनी बॉल ठेवलेला आणि दुसऱ्या हातामध्ये स्टंप उचललाय आणि जेव्हा तो बॉल स्टंपला लावलेला त्यांनी तोपर्यंत बॅटर आलेले आहेत. स्कोर आपल्या समोर आणतोय 3 धावा की 2 धावा या बॉलवरती? 3. 46 46. दोन बॉल अजूनही बाकी. किशोर गायकवाड, फुल टॉस,
लॉफ्ट केलाय आणि बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शेवटचा बॉल या डावामधला. फुल टॉस आहे इथे. बॉल हवेत होता. पॉइंटला फिल्डर आहेत. बॉल वळलाय त्यांच्या हातात गेलाय. एक धाव. डबल मिळणार नाही. रनआउटची विकेट. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू चेक करूयात आपण. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी. एकच धाव मिळेल. फलंदाज बाद. डाव संपला 53 वरती. 3 विकेट पडले आणि 54 धावांचं टार्गेट ठेवलं तिसगाव 40+ संघासमोर. आपण जाऊया टॉस कडे. खिडकाई विरुद्ध शेगाव या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. खिडकाई 40+ विरुद्ध शेगाव 40+. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. थँक्यू. चला विनंती असेल दोन्ही संघांना या टॉस साठी आणि गुरुनाथ भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला शील 40+ आणि सामना असणार आहे आणि विनंती असणार आहे वडवली 40+ या टीमला देखील आपण देखील कुठे जायचं नाहीये. आयोजकांची सूचना आहे आज क्वालिफाईंग मॅच खेळवली जाईल. खिडकाली 40+ आणि शील 40+. चला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या. जास्त विलंब आपण करू नका. विनंती असेल दोन्ही संघनायक या आपण. खिडकाली 40+. खिडकाली 40+ आणि शील 40+. दोन्ही कॅप्टन आपण या. विनंती असेल खिडकाली आणि शील. सरा वारंवार आम्ही सूचना करतोय. खिडकाली 40+ प्रेम पाटील येत आहेत आणि शील या आपण. गुरुनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला शीलचे कॅप्टन या आपण लवकरात लवकर. स्पेशल लाईन आहे. एका बाजूला श्री बालाजी मित्रमंडळ आणि दुसऱ्या बाजूला जय पिंपला देवी चषक मानपाडा. श्री बालाजी मित्रमंडळाच कॉल आहे. टॉस जिंकलेला आहे शील 40+ या टीमने. टॉस जिंकला. निर्णय फिल्डिंग स्वीकारलेली आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये शील 40+ आणि खिडकाली 40+ या दोन टीम मध्ये सामना या पुढील होणार आहे. विद्यमान सामना सुरू आहे. नक्कीच देवीचा पाडा संघ आणि त्यांच्या समोर खऱ्या अर्थाने तिसगाव संघ आहे.
आणि जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भाल, व्हॉइस ऑफ मलंगड, आमचे अत्यंत जवळचे मित्र भाग्येशजी म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच करणजी काळन सर, थँक्यू सो मच रोशनजी संते सर. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पिंपलादेवी चषक 2025 मध्ये टार्गेट या मॅच मध्ये 54 धावसंख्येचं. पदू गायकवाड सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतं स्ट्रायकिंग इन वरती आणि बॉलिंग मार्क वरती बहुत यार. व्हेरी फर्स्ट बॉल ताकदीचा वापर ऑन साइडला चला डीप मध्ये लॉंग ऑनच्या फिल्डरच्या हातामध्ये 2 बाउन्स वरती चेंडूची फिल्डिंग तुम्ही पाहिली आणि ऑन द मार्क होत असताना तिसगाव 40+ आणि ऑन द मार्क होत असताना प्रदीप गायकवाड. रेग्युलर संघामधून खेळत असताना पद्माकरचा खेळ वाखेन्न जोगे राहिला, परंतु आता 40+ या शेड्यूलमध्ये तो या अंगमामध्ये खूप चांगला खेळलाय. लक्ष मोठं आहे. 54 धावसंख्येचं 5 ओव्हरची मॅच आणि 40+ क्रिकेटमध्ये या दमट वातावरणामध्ये ही टार्गेट थोडंसं चॅलेंजिंग असेल. बॅकफुटला जाऊन सुंदर फटका, फोर्सिंग स्ट्रोक, कव्हर्सला बॉलला पाठवला गेलाय. 2 बाउन्स घेतल्यानंतर बॉल चालला बॉटलांच्या बाहेर. पहिला 4. या फटक्यामध्ये बॉल बाउंड्रीच्या बाहेर ट्रॅव्हल झाला आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 5. यॉर्कर बॉल त्यालाही खोदून काढलाय. इनफिल्ड प्रॉपरली क्लिअर. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चालला डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार बाय योगेश गायकवाड. तुम्हाला पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करायची असेल ना तेव्हा प्रॉपरली तुम्हाला बॉलच्या टायमिंग वरती राहावं लागतं. हा टायमिंग स्ट्रोक तुम्ही बघितला जिथे टाइम कॅल्क्युलेट करून हा फटका एक्झिक्यूट केला गेला. या फटक्याला मॅन्युफॅक्चर करत असताना योगेश गायकवाड तुम्हाला पाहायला मिळाला जिथे ऑफसमचा हलकासा बाहेर पहिला चेंडू त्याला पाठवलं कव्हर्सला आणि त्याच दिशेने अगदी बॉल जर आपण पाहिलं तर फिल्डरच्या प्रॉपरली डोक्यावरून हा बॉल ट्रॅव्हल झाला जिथे योगेशला लागोपाठचा दुसरा चौकार मिळाला गेला. धाबा झाल्यात टीमच्या टोटलमध्ये 9. आतापर्यंत 3 चेंडू संपन्न झालेले आहेत. पहिला चेंडू पदू गायकवाड याने फेस केला आणि दुसरे 2 बॉल जर आपण पाहिले तर योगेशने थोडासा पुढे आला. आता त्याच दिशेने ही झेल कदाचित मिळेल. फिल्डर आले होते सेकंड अटेम्प्ट मध्ये ही कॅच केली. फिनिश गिरीश त्या ठिकाणी होते. त्याच्या हातामध्ये सुंदर झेल ज्या ठिकाणी 2 चौकार पाहायला मिळाले. अखेरकार तिथेच ते ट्रॅप रचले गेले योगेश गायकवाड साठी. त्या ट्रॅप मध्ये अडकवत असताना हेमतला ही सफलता. योगेश गायकवाड बाद. सेन्स ऑफ माइंड. क्रिकेटमध्ये तुमची आक्रमकता तुम्हाला वाचवत असते, परंतु आक्रमकतेसोबत जर तुम्ही दिमागाचा वापर कराल तर क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही जो बॅट पॅच फेस करता ना त्या बॅट पॅचला तुम्ही विसरू शकता. तोच सांगणार हा बॉल. बघितलं हेमनने कव्हर्सला 2 मोठे फटके आलेत. आपल्या विरोधात धावपलक वाढत चाललाय. त्या झोन मध्ये इनफिल्डला आतमध्ये आणलं गेलं. त्यानंतर आउटफिल्डचा जो फिल्डर होता तो त्या झोन मध्ये त्याने ठेवला. अर्थात ते जाळ त्याने विणलं आणि त्या जाळ्यामध्ये एक मोठा मासा गळाला लागला. तो म्हणजे तिसगाव 40+. अर्थातच योगेश गायकवाड झाला बाद. आता आलाय राजू गायकवाड. पहिला फलंदाज लवकर बाद झालाय. ज्या खेळाडूने सुरुवात करू दिली डावाची आणि आता त्याच्या जागेवरती नाईट नंबर 3 वरती आलाय राजू. फुल टॉस बॉल. आता ही बॉल मध्ये फिल्डर आहे तोच डीप मध्ये ज्याने सुंदर कॅच पकडली. आता थोडेसे श्रम कमी पडले कारण थोडासा पुढे आला होता. कदाचित जजमेंट लावता आलेलं नाहीये.
त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली कॅच ड्रॉप होत असताना. कॅच ड्रॉप होण्यामागे आपण जर पाहिलं तर त्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला धावा 2 टीमची धावसंख्या पुढे जाते 11 या आकडावरती. 54 धावसंख्येचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या अनुमानाने ना स्पेशली पॉवर प्लेचे 2 षटके आहेत, तिथे जास्त धावा यायला हव्यात, तेव्हा 40+ तिसगाव संघ हा या मॅच मध्ये एंटर होऊ शकतो. शेवटचा बॉल यॉर्कर होता, खुलवट टप्प्याचा ऑनसाइडला पाठवलाय. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर मिडऑन नव्हता, त्या अनुमानाने लॉंग ऑनला प्रॉपरली फिल्डर ठेवण्यात आला होता त्याच्या हातामध्ये बॉल. परंतु दरम्यान जर आपण पाहिल्या तर याही बॉलवरती काहीशा धावसंख्या हातात सिंगल या ठिकाणी प्राप्त होत असताना अशा पद्धतीने 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. 54 धावसंख्येची चेस तिसगाव 40+ संघ सध्या तरी कंप्लीट करण्याच्या अनुमानाने सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करतोय. साक्षी देते. ही मॅन ऑफ द टुर्नामेंटची बाईक तुम्हाला पाहायला मिळते. ध्रुवी एंटरप्राइजेस व बालाजी इस्टेट साहिल नरेश ठाकूर यांच्या माध्यमातून ही बाईक तुम्हाला पाहायला मिळते, जी मेगा फायनलच्या दिवशी तुम्हाला मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी दिली जाईल. हा पहा, जसा आम्ही उल्लेख केला चंद्राचा, तशी चंद्राची शीतलता असणारी ही कॅप्चरिंग तुम्हाला पाहायला मिळाली, जी ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट.in करते. काय सुंदर टेलिकास्ट, अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये जाऊन असंच नीटनेटकं टेलिकास्ट करणं. 75,000हून जास्त सबस्क्रायबर झालेत आणि आम्हालाही आनंद होईल जेव्हा रोशन फराट, सागर फराट यांना सिल्वर प्ले बटन मिळेल. ओव्हर द विकेट सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिलाच बॉल अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाही. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, जिथे आपल्याला पाहायला मिळाला मधुकर आणि पहिला व्हाईट बॉलने त्याच्या ओव्हरची झाली सुरुवात. टीमची धावसंख्या 12 ऑन बोर्ड, 12 धावा. ओव्हर द विकेट ऑन साइडला ताकदीचा वापर जरूर आहे फिल्डर त्या ठिकाणी आणि सुटली आहे कॅच. बॉल मागेही चाललाय. 2 कॅचेस ड्रॉप होताना तुम्ही बघितल्या. नेहमी आम्ही म्हणत असतो की कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला कॅच पकडायचे असतात. डीप मध्ये तुम्हाला का फिल्डिंगसाठी उभं केलं जातं, तर आपल्या टीम मधून तुम्ही सर्वोत्कृष्ट खेळाडू आहात, त्याच्यामुळे तुम्हाला डीप मध्ये उभं केलं जातं. परंतु डीप मध्ये 2 मिस्टेक झाल्या. आधीची मिस्टेक जिथे बाद झाला असता राजू, तो वाचला गेला. पुन्हा एकदा त्याची झेल ड्रॉप झाली आहे. टीमची धावसंख्या 15. त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा विचार केला तर राजू गायकवाड आतापर्यंत 5 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय. शॉर्ट बॉल ऑन साइडला. आताही बॉल मध्ये इथनं संधी आहे, तोच फिल्डर आलाय बॉल खाली. आता नो मिस्टेक, कोणत्याही पद्धतीने चुकी केली नाही तिथे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला डीप मध्ये, जो वाईडिश लॉंग ऑन क्षेत्र कव्हर करत होता राजूने घेतली राजूची विकेट. फलंदाज होईल बाद. ही सफलता मधुकरला. खरं तर तुमच्यावरती जर कोणी काली जादू केली असेल तर आपण आवर्जून हे देवस्थान असतं त्या ठिकाणी आपण जातो, जेणेकरून आपण त्या त्रासातून बाहेर निघू. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती. ओव्हर द विकेट. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज एंटर झाला. विकास हलकीशी कडा होती. थर्डमॅन आणि पॉइंटच्या दरम्यान बॉलला फील्ड करताना तुम्ही पाहिलं, तिथनं पाहायला मिळते सिंगल. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा 11 होत्या ना, त्यामध्ये वाढ करायची होती. वाढ करण्यासाठी राजूचं बलिदान द्यावं लागेल संघ तिसगावला. आता सध्या तरी विकास आणि प्रदीप जो आलाय प्लेस आपण जर पाहिलं तर 4 वरती 2 गडी जरूर गमावं लागेल. परंतु पद्मकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तो सामना बनवेल आणि ह्या सामन्याला टर्न केलाय. काही सुंदर फटका, प्रॉपर ताकदीचा वापर, तुटून पडला, बॉलला पाठवलं वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक
आपण तिसगावच्या जर बघितलं तर एकमेव असे खेळाडू जिथे पद्माकर गायकवाड आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर अनेक सारे असे खेळाडू त्यांच्या सोबत असताना पद्माकर गायकवाडाने एक वेगळं रेकॉर्ड बनवलंय, परंतु आता 40+ क्रिकेटमध्ये त्यांनी पसंती दिली आहे. हा बॉल जर आपण पाहिला तर खूप सुंदर फटका एक्झिक्यूट करत असताना या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22. ओव्हर द विकेट वन्स अगेन इट्स अ 2 इन अ रो. त्याच दिशेने बॉल चलाय हवाई यात्रेसाठी पद्माकर गायकवाडचा क्लास, लागोपाठचा दुसरा षटकार. होते ना की अनेक सारा गोलंदाजांचा थरकाप उडायचा जेव्हा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरायची, परंतु आता 40+ क्रिकेट आणि कशा पद्धतीने तो खेळ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. पद्माकर गायकवाड लागोपाठचे 2 षटकार आले, 2 षटकाराने टीमची धावसंख्या 28, जिथे लक्ष या मॅच मध्ये 54 धावसंख्येचं. यावेळेला अजून एक आता चालला डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत, प्रयत्न करतात आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये इथनं कॅच झाली ड्रॉप. या कॅचेस तुम्हाला पकडायचे असतात. ज्या खेळाडूच्या बॅट मधून 2 मोठे फटके आले, गोलंदाजाने आपलं काम पूर्ण केलं होतं, तिथे फिल्डरची झाली मिस्टेक. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डिंग करत असताना आपल्याला गिरीश पाहायला मिळाला, जो या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. खरं तर त्याच्या हातातून ही कॅच ड्रॉप झाली, तिथनं पाहायला मिळाली सिंगल. 2 ओव्हरचा खेळ संपला, 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 54 धावसंख्येचं लक्ष्य असताना धावा 30 अजूनही 18 मध्ये बनवायच्या 24. देऊया डीजेला संधी आणि ऐकूया सुंदर संगीत. खूप वेळा ऐकताना पाहिलं, कारण लग्न सराई म्हटली किंवा आगरी कोळ्यांचे संगीत म्हटले गेले तर अशा पारंपरिक संगीतांमध्ये तुम्ही वावरत आलेलात. आणि आधी आता खरं तर भरपूर सारे टेक्नॉलॉजी आली, पण तो आधीच्या संगीतांमध्ये आपण जर वावरलो तर अकोस्टिक खरं तर सर्व इन्स्ट्रुमेंट असायचे. मग एखादा गाणं जर रेकॉर्ड करायचा झाला तर 4 मिनिटाचं जर संगीत असला ना करण, तर 4 मिनिटाच्या संगीतामध्ये एखादी मिस्टेक झाली तर तिला कट आपण करू शकत नाही. ते इक्विपमेंट होते अकोस्टिक इक्विपमेंट. त्या अकोस्टिक इक्विपमेंटने अनेक सारे संगीत वाजवताना तुम्ही बघितलं. मिहाय कोहली हेही संगीत काहीसा अकोस्टिकच होता, आणि त्याच्या अगोदरचे वेसावकरांचे संगीत हे अकोस्टिक तुम्हाला पाहायला मिळाले. नवनाथ मात्रे यांनी जर विकेट हॅट्रिक मिळवली तर एन्जॉय ग्रुप यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. सुंदर फटका आता चाललाय कव्हर्सला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. ही विकेट दुसऱ्यांदा इथनं सेव्ह झाली. आता ही पद्माकर त्या ठिकाणी होता, त्याचीच कॅच ड्रॉप शेवटच्या बॉलवरती झाली. आणि आता ही 30 मिस्टेक इथनं होत असताना फिल्डरच्या हाताला चाटून बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. पाहायला मिळाला या फटक्यावरती चौकार येत असताना. आता फुल टॉस बॉल बॉडीला स्ट्रेच करत असताना बॉलला लॉफ केलाय, तिथे फिल्डर तर जरूर आहे, कॅच पकडली गेली आहे, परंतु आता काय इम्पॅक्ट पडेल. बॅट्समन रिव्ह्यू घेतला गेलाय वेस्ट ऑफ फाईट साठी. सो अंपायर्सला चॅलेंज आपण चेक करूयात की चॅलेंज ऍक्सेप्ट करत असताना पद्माकर या बॉलवरती राईट ठरतोय की रॉंग ठरतोय ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सुंदर फटका होता, बॅकफुटला जात असताना बॉडीला स्ट्रेच त्यांनी केलं. स्ट्रेच करत असताना तो बॉल नेमका कुठे अटेम्प्ट केलाय त्याही गोष्टीचा विचार करावा लागेल. याच्या अगोदरच्या 2 ड्रॉप झालेला झेल थोडासा इम्पॅक्ट टाकतात. आता ही झेल जर आली तर सोने पे सुहागा
इथनं टार्गेट जर आपण पाहिलं तर 17-21 होतं. या बॉलवरती काय घडलंय ते पाहावं लागेल. ती इम्पॉर्टन्स असेल दोन्ही टीमच्या बाजूने. तिसगाव 40+ आणि देवीचा पाडा 40+ असा सामना तुम्ही पाहताय. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 53 बनल्या, 54चं टार्गेट मोठं चॅलेंज या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. अंपायर्स कुठे आहेत? तड अंपायर टेक्नॉलॉजी आपण चेक करूयात. एक विनोदी नेतृत्व आहे. मेक्यादा म्हटलं गेलं तर नेहमी ते विनोद करत असतात. इट्स फेड डिलिव्हरी. सो बाद असेल पद्माकर गायकवाड, पण तो जाता जाता इंडिव्हिज्युअल 18 धावसंख्येचा वाटा त्याने उचलला. खूप सुंदर फटका खेळला होता. स्ट्रोक्सचं सिलेक्शन सुंदर होतं, परंतु आता तो बाद झालाय. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 16 चेंडू 21 धावसंख्येचं राहिलं. हे सोपं खरं तर दोन्ही टीमसाठी नाहीये. दोन्ही टीमसाठी 50-50 चान्सेस आहेत. कारण अंडर फ्लडलाईट तुम्ही खेळत असताना जेव्हा वातावरण दमट असतो ना, 16 मध्ये 21 हव्यात, 33 धावा 33. सोळा चेंडू 21 हव्यात. 2 ओव्हरमध्ये किती होत्या? 2 ओव्हरमध्ये 29 होत्या आणि पहिल्याच बॉलवरती चौकार आला. सो 16 मध्ये 21 हव्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सत्यवान. डावकुऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज आहे. फ्लिक ऑफ द रेस्ट, पायातून फ्लिक केला गेला बॉलला, उचलला गेलाय बॉल. या ठिकाणी दुसरीचा अटेम्प्ट सुरू केलाय. मागे बॅकअप ही होतं, परंतु या 2 धावा सहजरित्या कंप्लीट. या धावा ज्या डिफेंड करायच्या आहेत ना, त्या धावा डिफेंड करत असताना एक एक धाव जी आहे ना ती तुमच्यासाठी मौल्यवान आहे. कारण एक एक धाव जर तुम्ही सेव्ह कराल तर 54 धावसंख्येचा पाठला आतापर्यंत तिसगाव संघाने 70% पूर्ण केलेला आहे. त्याच्यामुळे आता एक एक धाव खूप महत्वाची असेल वाचवणं. 15 मध्ये अजूनही 19 हव्यात, 35 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये झालेल्या आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला ताकदीचा वापर करायचा होता, परंतु जास्त ताकद लावू शकला नाही सत्यवान. याच्या अगोदरच्या बॉलवरती रिझल्ट चांगलं मिळालं, अर्थातच 2 धावेचं. या बॉलवरती रिझल्ट मिळत असताना 1 धावेचं. टीमची धावसंख्या झाली 36, जिथे लक्ष होतं 54 धावसंख्येचं आणि आतापर्यंत 36 धावा, अर्थात 14 मध्ये अजूनही 18 धावसंख्येची गरज. 14 चेंडू 18 धावा. इक्वेशन जर आपण पाहिलं ना तर ऑन ग्राउंड हे सोपं वाटतंय, परंतु ऑन पेपर जर ते कठीण करायचं असेल ना तर इथनं एखादी येणारी विकेट खूप महत्वाची राहील या मॅच मध्ये. फटका सुंदर आहे ऑन साइडला, परंतु प्रोटेक्शन आहे. त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाहीये. अगदी खुलं क्षेत्र पाहिलं गेलं तर डीप लॉंग ऑफला एकही फिल्डर नव्हता आणि परफेक्टली त्याच गॅप मधून बॉलला लॉफ करत असताना बॉल बाउंडरीच्या बाहेर विकासचा हा झकास 4. धावा झाल्या 40, 13 मध्ये 14 ची गरज. अजून एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साइडला, परंतु आता तिथे फिल्डरने चेस केले बॉलला. बॉल उचलत असताना ही फंबलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर ज्या 54 धावसंख्या होत्या त्या बनवण्याच्या अनुमानाने आतापर्यंत धाव बनलेल्या आहेत 42, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 12 ची गरज. इंटरेस्टिंग खरं तर आता क्रिएट झालाय हा ॲटमॉस्फिअर. सो जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे आणि अजून एक सुंदर जुनं संगीत ऐकूयात.
तरी दोन्ही गोवे आता आपल्यासाठी खर्चिक झालेले आहेत. पणजी गोव्याला जाल तर तिथे ट्रॅव्हलिंगचा खर्च, खाण्याचा खर्च जास्त वाढतो आणि कोण गोव्याला जाल तर तिथे साड्यांचा खर्च जास्त वाढतो. दोन्ही गोवे सध्या तरी खर्चिक झालेले आहेत. त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर गोव्याला नाही गेलेलंच बरं. सुंदर संगीत तुम्हाला पाहायला मिळालं आणि हाच तेच आहे आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये सुखी जो तोच ज्याचं लग्न झालेलं नाही. सुख अनुभवायचं असेल तर लग्न न केलेलंच बरं. 12 मध्ये अजूनही 12ची गरज. 5 ओव्हरचा सामना होता. 54 धावा बनवायच्या होत्या. आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4 साठी आला आहे सुधाकर. कमी गतीचा बॉल ऑन साइडला, ताकदीचा प्रॉपर वापर, कनेक्टिव्हिटी सुंदर आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. रोज बाजीगर आहेत. हँडलिंग कशा पद्धतीने संसाराला करतात, परंतु संसाराशिवाय मजा नाही. टेक्नॉलॉजी आता फसवलं. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला होता. अजूनही 7 धावसंख्येची गरज. थोडासा पुढे आला, ऑन साइडला चालला, डीप मध्ये लॉंग ऑनला, पण तो चेस सोपी होती. पायाच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न आणि अखेरकार परिश्रम थोडेसे कमी पडले फिल्डरचे. बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. दोन धावसंख्येची गरज. 10 चेंडूंनी 2 धावा. लेग स्टंप वरती बॉल ऑन साइडला, पिकअप स्ट्रोक चाललाय विलिंग स्ट्रोक साठी. पिना गायकवाड यांच्या चेहऱ्यावरती आता हास्य असेल, कारण तिसगाव 40+ संघ हा दणदणीत विजय प्रस्थापित त्याने केलाय आणि या मॅच मध्ये जिंकत असताना तिसगाव 40+.